आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आईस्क्रीमची रेसिपी, ते पण अगदी कमी साहित्यामध्ये. चला तर मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला. अर्धी वाटी मखाणे घेतलेले आहेत, अक्रोड घेतलेले आहेत 2 ते 3, त्यानंतर बदाम, पिस्ता, काजू आणि थोडेफार सीड्स घेतलेले आहेत. मिक्स सीड येतात ते डीमार्टमध्ये, ते मी यूज केलेले आहेत. ते छान तुपावर मस्त परतवून घ्यायचे. थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे एकदम अशी छोटीशी वाटी असते त्याची तेवढी साखर, त्यानंतर अर्धी वाटी दूध लागणार आहे. ते छानपैकी दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण आणि ते रेफ्रिजरेटरला ठेवायचं आहे अर्धा तास किंवा 1 तास. ते छानपैकी त्याला घट्टसरपणा आला की ते काढून घ्यायचं, 10 मिनटं तसंच ठेवायचं. त्यानंतर ते मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तयार झालेलं मिश्रण आहे ते आईस्क्रीम कंटेनरमध्ये टाकून ते आपल्याला फ्रीजमध्ये 2 ते 3 तासासाठी ठेवायचं आहे. तर आता मी ते ठेवलेलं आहे आणि आपलं आईस्क्रीम 2 ते 3 तासानंतर एकदम परफेक्ट असं बनलेलं आहे. मी प्रियांशीला टेस्ट करायला दिला, तिलासुद्धा खूप आवडलं. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, थँक्यू.